नमस्कार. आज आपण वापसा या विषयावर बोलणार आहोत. वापसा म्हणजे काय आणि वापसा आल्यानंतर पेरणी केल्यावर त्याचे रिझल्ट कसे चांगले येतात त्या संबंधी आज आपण इथं बोलणार आहे. आता तुम्ही माझ्या हातामध्ये हे जे मातीत बघत आहात, हे मातीचे कण किती बारीक आहेत, सूक्ष्म कण आहेत. तुम्ही पण तुमच्या हातावर घेऊन बघू शकता की मातीचे किती कण असतात. हे जे कण एकत्र आल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण त्याचा बेड बनवतो, त्याचा वाफे बनवतो किंवा गादी वाफे बनवतो. अशा पद्धतीने हे सगळे मातीचे एकत्र कण आणल्यानंतर ही शेतामध्ये आपले बेडे ते तयार होतात. आता दोन मातीचे जे कण आहेत त्यांच्यामध्ये कळत नकळत अंतर असतं, त्याच्यामध्ये हवा जाऊन बसते. आता तुम्हाला उदाहरण दाखवायचं. आता माझ्या इथं मी पिशवीमध्ये तुम्हाला उदाहरण दाखवतो की आता हे बघा, ही जी पिशवी आहे, ह्या पिशवीमध्ये आपण माती भरली, थोडक्यात बेड तयार केला. आता हा बेड तयार केला, ह्याच्यामध्ये मातीचे इतके सूक्ष्म कण असे गेलेले आहेत आणि त्या कणामध्ये, प्रत्येक कणामध्ये हवा आहे. आता ज्या वेळेला आपण शेतामध्ये पाणी देतो त्यावेळेला काय होतं, पाणी जसं खाली जाईल. आता हे बघा, आपण पाणी देत आहे. आता पाणी दिल्यानंतर बघा तुम्ही, हे कसं खाली खाली जातं आहे आणि त्यातली जी हवा आहे ती वर येते आणि पाणी तळापर्यंत जातं. जिथपर्यंत पाण्याला जागा आहे तिथपर्यंत ते पाणी आपोआप जायला सुरुवात होते आणि त्यातली जी हवा आहे ती खालनं वर येते आणि हे पाणी वरून त्या प्रत्येक पोकळीमध्ये जाऊन बसतं. आता या पोकळीमध्ये पाणी गेल्यानंतर काय होतं की आपल्याला सगळीकडं वावरामध्ये चिखल झाल्यासारखं दिसतं. म्हणजे ते पाणी खाली पर्यंत गेले. नंतर हे जे पाणी जे खाली गेलेलं असतं, सूर्याच्या वाफेने हळूहळू ते जे बाष्पीभवन होतं, बाष्पीभवन झाल्यानंतर हे पाणी वर यायला सुरुवात होती आणि खाली मोकळे जी ओलसरपणा गेल्या असल्यामुळं ते कण बारीक असे हे होतात आणि मग नंतर आपण असं बॉटनीसुद्धा अशी भुसभुशीत झालेली असती माती. जसजसे भुसभुशीत होती त्यावेळेला आपण काय म्हणतो, वापसेवालं. म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी आहे जमिनीतलं ते बाष्पीभवन होऊन वर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ओलावा आहे, म्हणजे असं पाणी नाही आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही नवीन बी लावू शकता, रोपं लावू शकता आणि मग ते लावलेले रोपं बी त्याची उगवण क्षमता चांगली असते. त्यामुळं शेतामध्ये वापसा आला आहे का असं विचारलं जातं. वापसा आला म्हणजे पेरणी करायला काय हरकत नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर अवश्य सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हे जे नॉलेज दिलं आहे हे त्या पद्धतीने तुम्ही पण हे करा की कसं वापसा असतो. धन्यवाद.